ओम इंद्रवजो
सोमरविचन्द्रहारपितमूर्तीनां वाजानां सत्यतिं पतिं कुम्भूर्वस्वः इन्द्राय नमः इन्द्रम् आवाहयामि ॐ अग्निन्दुतगुणिवैहतारां श्रेयसोपस्तयज्ञस्य सुप्तं कुम्भूर्वस्वः अग्नये नमः अग्निम् आवाहयामि ॐ यमाय सोमो सुरतो यमाय रुद्राहरिः यमोह यज्ञमैत्यग्नतोरणसतः कुम्भूर्वस्वः यमाय नमः यमम् आवाहयामि ॐ मोक्षपरापरानिर्दिग्गणावधीश अधिष्ठाय नमः महानिधये नमः ॐ भूताय नमः ॐ सुन्दराय नमः ॐ कुन्दराय नमः ॐ पर्जन्याय नमः ॐ पावनाय नमः ॐ लिंगाय नमः ॐ शतांशाय नमः ॐ ऋतवंशाय नमः सर्वज्ञाय नमः सर्वतोमुखाय नमः ॐ विलोकाय नमः वृद्ध ब्राह्मण गुप्त झाला ते व्रतविधान ऐकून ब्राह्मणाने हे व्रत करावायचे ठरले. त्याच विचारात व्रत राहिल्याने त्याला रात्री झोपही आली नाही. सकाळी उठल्यावर सत्यनारायणाचे व्रत करण्याचा मनात संकल्प करून तो ब्राह्मण भिक्षेसाठी नित्याप्रमाणे बाहेर निघाला. त्या दिवशी भिक्षामागत असताना त्याला खूप भिक्षावर द्रव्यही मिळाली. त्याने त्या द्रव्याच्या साहाय्याने पूजेची तयारी केली. आपल्या मित्रांना झोपावले आणि सर्व प्रकारच्या पापातून शेवटी मुक्त होऊन दुर्लभ अशा मोक्षपदाला गेला. ऋषीवरी होत असल्यामुळे तेव्हा त्याचे सर्व दुःख हे नष्ट होते. आले प्रत्यक्ष भगवंताने पाणी पिण्याच्या उद्देशाचा सर्व प्रकारच्या
तो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा उल्कामुख राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्रीहरीच्या लागावे घरासी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयांना नव्हते काही संतान केला म्हणून नवसवान्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून रुष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आला आळ केले दोघासी कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघी भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका आमची तरलेली वेली व पाणी याने भरलेली हो खरे तुझे हे बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्याने मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन हृदयी सत्यता श्रीहरीशी पूजिता श्रीहरीशी पूजिता ऐका सत्य
सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीनं केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून रुष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे कानी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा
जोरदार टाळ्या आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील उपसभापती सचिन देसाई यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे भोगवेगावचे उपसरपंच रुपेशजी मुंडे यांचाही या ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे. त्यांचाही विरेजी सामंत हे सत्कार करतील. त्याचप्रमाणे आपल्या पुरळगावचे सुपुत्र अभयजी पुरळकर यांचा गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात येत आहे. आणि आपल्या दशावतारासाठी या तिघांकडून वर्गणी आलेली आहे. त्या फुल वर्गणी या ठिकाणी दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व कोणकर मित्रमंडळ आणि सामंत परिवाराचे जोरदार टाळ्यांमध्ये यांचं स्वागत हे करत आहोत. आमच्या या कार्यक्रमाला आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सचिन देसाईंना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आजच्या या ब्राह्मण मंदिराच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर निवडून आल्यानंतर उपसभापती झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम आहे. दरवर्षी मी या कार्यक्रमाला उपस्थित असतो, परंतु आज ह्या वर्षी जरा विशेष म्हणजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पंचायत समितीचं सदस्यपद मिळालं, उपसभापतीपद मिळालं. निश्चितपणाने एवढंच सांगतो की पुढची 5 वर्ष माझी कारकीर्द असणार आहे या पंचायत समितीच्या माध्यमातून. निश्चितपणे तुमच्या गावातील जे जे प्रश्न असतील विकासाच्या दृष्टीने ते निश्चितपणे आपण भविष्यकाळामध्ये सोडवण्याचं ते सोडू एवढं या निमित्ताने ब्राह्मण देवाच्या साक्षीने सांगतो. इथे बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. खरं तर नाटक सुरू होणार आहे, अजूनही बरेचसे लोक यायचे आहेत, त्याच्यामुळे मनापासून मला पण एका कार्यक्रमाला दुसऱ्या जाण्यासाठी निघायचं आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता मनापासून सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथे बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आमच्या गोवेगावचे उपसरपंच रुपेशजी मुंडे यांना पण मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. सुस्वागतम. श्रीदेव ब्राह्मण वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी सर्व सामंत परिवार, प्रभू, त्याचप्रमाणे इतर सर्व या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण आम्हाला बोलून या ठिकाणी शालू श्रीफळ देऊन आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि सचिन देसाई म्हणाल्याप्रमाणे की जे काही आपल्या गावासाठी भविष्यात करायचं असेल त्याच्यासाठी सचिन देसाईंची साथ आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांची साथ राहते. आणि या साथीच्या जोरावर आपण 100% आपल्या भोगे गावातील सत्यवाडीचा विकास करू हे या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर हे सर्वजण इथे आल्याबद्दल आम्ही आमच्या संपूर्ण कोणकर मित्र मंडळाच्या वतीने आणि तसेच संपूर्ण सामान्य परिवाराच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.
वेळोवेळी क्षणोक्षणे पदोपदी मी माझ्या जीवनात झटण्यासाठी तयार होते. याचं कारण काय असेल? याचं एकच कारण आहे. आम्हा स्त्रियांच्या जीवनात पती हे परमेश्वर आहे. आम्हा स्त्रियांच्या जीवनात पती हे दैवत आहे. आणि अर्धांगिनी या नात्यानं पतिमय परमेश्वराची वाट पाहणं, त्यांच्या चरणाचे चरणधूळ मस्तकी चर्चित करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणं ही एकच जिज्ञासा अंतरास वास करते. आणि म्हणूनच तर आम्हासारख्या स्त्रिया या कर्तव्याच्या उज्ज्वल कठोर पायरीवरती उभे राहत आहेत. आणि उज्ज्वलाच्या कठोर कर्तव्य आपल्या जीवनात बजावत आहेत. पण माझं कर्तव्य करत असताना अनेक स्वप्नावराशी घेऊन त्या स्वप्नाच्या प्रगतीसाठी झटणारी, संसार या सागरात पराक्रम संसार सुखमय करणारी राजा वृषभानंदी भार्या आमच्या येण्याच्या मार्गदर्शन होती. ज्या क्षणाची आतुरता माझ्या अंतर्मनात होती, माझ्या जीवनातील परम भाग्याचा आणि सुखद क्षण, हा सुखद क्षण कोणता असेल तर या जनाचे जणदूर लोकांत माझ्या मस्तकी चर्चित करत आहे. तुमचा आशीर्वाद मला प्राप्त होत नाही तोपर्यंत मनाचं समाधान होणं अशक्य आहे. आणि या समाधानासाठी अहो हे काम बसावं म्हटलं. हे लाखोलाचं धनरूपी पुष्प दिलंय. त्यांच्या सर्वांच्या जीवनात सुख सौख्य लाभे अशी गणरायाची प्रार्थना करू आदरणीय श्री सुशील सामंत यांचे आभार मानून या पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार. डोळ्यात एक स्वर्ग शोध येतोय. बाळ किती सुशील बनतोय. माझ्या बाळ कुठे असेल, कोणत्या स्थितीत असेल, स्वामी. कोण म्हणले ते? हे गरुड देवते. प्रत्यक्षात देवाचा दर्शन जरी नाही घडला असेल तर मूर्तिमंत रूपानं त्यांचा निस्सीम भक्तांचा आणि या संकट समयचं येणं झालंय. सांग माझा बाळ यावी कुठे मिळणार आम्हाला. चिंता करू नकोस. प्रश्न तुझा रास्त आहे. तुझ्या बाळाचं संरक्षण या वैन देवाने केलं. स्वामी स्वामी कृपा कधी करणार. 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 स्वामी